नमो बुद्धाय. जय भीम. मी प्राध्यापिका ज्योती घुटमल, पंडित, दैनिक सम्राट, स्तंभलेखिका, परभणी. या माझ्या धम्ममय यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आपल्यापर्यंत पोहोचत असलेल्या बुद्धांचा जो संदेश आहे, माझ्या मनाला जो भावला, ज्याचं मला प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभूती जी आली ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहे. तर विविध संदेश बुद्धांनी सांगितलेले आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यापैकी इथं एक मला नमूद करावंसं वाटतं. तथागत गौतम बुद्ध यांनी जो उपदेश दिलेला आहे गृहस्थांना, हे अशा प्रकारचं आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा जो धम्म ग्रंथ आहे, तो आपण सर्वांनीच त्याचं पठण केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आलेला जो उपदेश आहे, तो उपदेश मला इथं नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे असा की बुद्ध म्हणतात की एखादा शील सदाचारी व्यक्ती, सद्गुणी व्यक्ती, शीलवान, गुणवान, धम्मवान आणि सदाचाराने युक्त असणारा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात त्याच्यासोबत 24 तास राहूनही त्या व्यक्तीला जर त्याच्या आपल्याला लाभलेल्या व्यक्तीच्या सद्गुणांची, शील सदाचाराची जर पारख करता येत नसेल, तर तो व्यक्ती म्हणजे जणू काही आपण एखादं वरण केलं आहे आणि त्या वरणाला एखादी पळी दिवसभर आपण जरी त्या वरणात ढवळत बसलो तरीसुद्धा त्या पळीला वरणाची चव कळणार नाही. अशीच गत एखाद्या व्यक्तीला आपल्या सोबत असणाऱ्या सदाचारी व्यक्तीची चव, किंमत कळत नाही. ती उपमा तथागत बुद्धांनी अशा व्यक्तीला वरणाची आणि पळीची जी उपमा दिली आहे ती लागू पडलेली आहे. याच्याच दुसऱ्या बाजूनं बुद्ध असं म्हणतात की एखादा गुणवान, शीलवान, धम्मवान व्यक्तीच्या सोबत एखादा व्यक्ती क्षणभर जरी राहिला, क्षणभर जरी एखादा शील सदाचारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आला, तरीसुद्धा एका क्षणभराच्या सहवासामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला आपल्याला लाभलेल्या सुसंगतीची, आपल्याला लाभलेल्या शील सदाचार्या व्यक्तीची किंमत कळत असते. तो त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या शील सदाचाराची पारख एका क्षणात करत असतो. अशा व्यक्तीला बुद्धांनी उपमा अशी दिली आहे की ती वरणात ढवळलेल्या पळीतून एक पळभर जरी थेंब आपल्या तळहातावर घेऊन चाखून पाहिला, तर एका थेंबाची चाखलेली चव ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला कळते, त्याचप्रमाणे जो सुज्ञ व्यक्ती आहे, त्या सुज्ञ व्यक्तीला एखाद्या शील सदाचारी व्यक्तीच्या क्षणभराच्या सहवासामध्ये लाभलेला जो शील सदाचाराचा, सद्गुणांचा जो महत्त्वाचा भाग असतो, तो सुज्ञ माणसाला कळतो. म्हणून बुद्ध म्हणतात की तोच सुज्ञ आहे जो क्षणभराच्या, पळभराच्या सहवासातही त्या माणसाच्या शील सदाचाराची पारख करू शकतो. तो व्यक्ती म्हणजे सुज्ञ समजावा. आणि ज्याला 24 तास एखादा शील सदाचारी व्यक्ती त्याच्यासोबत राहूनही त्याला त्याच्या सद्गुणांची पारख करता येत नाही, तो व्यक्ती म्हणजे दिवसभर वर्णामध्ये ढवळलेल्या पळीप्रमाणे
समजावा. म्हणून ते सांगण्याचा उद्देश असा आहे की जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये एखादा असा सदाचारी व्यक्ती लाभला तर सुज्ञ व्यक्तीप्रमाणे क्षणात त्याची पारख करून आपल्याही जीवनाचं आपण कल्याण करून घ्यावं, हा संदेश याच्यामधून मिळतो. नमो बुद्धाय. जय गुरु.